नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, थोडासा गॅप पडला, ठीक आहे, काही कारणामुळे थोडासा गॅप पडला, पण हरकत नाही, पुन्हा आपण ॲक्टिव्ह झालेलो आहोत। तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून फळ्यावर तुम्हाला दिसत असेल जो टॉपिक आहे त्या टॉपिक संदर्भात आपण माहिती समजून घेणार आहोत। तर ह्या टॉपिक संदर्भात आपल्या सर्वांना माहिती असेलच की या ठिकाणी 3 मुख्य भाग तयार होत असतात आणि त्या भागावर आधारित जेव्हा वाक्य आपण समजून घेत असतो, बरोबर, जे वाक्य असतात त्या वाक्यांमध्ये 1-2 शब्दांचा जरी समजा बदल झाला तरी वाक्याचा संपूर्ण अर्थ चेंज होत असतो। आणि म्हणून आपण आजच्या टॉपिकच्या माध्यमातून जो आपला टॉपिक आहे टेन्स, त्याला आपण मराठीमध्ये काळ म्हणत असतो, तर त्या संदर्भात थोडक्यात पूर्व जी काही माहिती आहे, प्रायमरी इन्फॉर्मेशन, बेसिक नॉलेज, ते आपण समजून घेणार आहोत आणि नंतर स्टेप बाय स्टेप त्यांचे जे काही प्रकार आहेत त्या प्रकारासंदर्भात आपण माहिती समजून घेणार आहोत। काळाविषयी माहिती असणं खूप गरजेचं आहे। मुख्य काळ 3 आहेत, बरोबर, प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर, बरोबर ना। मग ह्या काळाची माहिती समजून घेत असताना आपल्याला या ठिकाणी जे काही शब्द दिलेले आहेत, हे शब्द असतील, या शब्दांच्या मदतीने आपण ती माहिती समजून घेणार आहोत आणि प्रत्यक्ष त्यांचा वापर कशा पद्धतीने केला जातो ते आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून माहिती समजून घेणार आहोत, ठीक आहे। तर आजचा जो आपला टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे टेन्स। टेन्स म्हणजेच काळ। ते समजून घेत असताना प्रथम आपण थोडक्यात, आपल्याला जरी माहिती असेल तरी ते आपल्याला अधिक लक्षात राहण्याच्या दृष्टिकोनाने या ठिकाणी आपण छोटासा तक्ता केलेला आहे, बरोबर। त्याला आपण नाव दिलेलं आहे पर्सनल प्रोनाउन्स। पर्सनल प्रोनाउन्स मीन्स पुरुषवाचक सर्वनामे। हा जो तक्ता आहे तो तक्ता आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। त्या तक्त्याच्या आधारे काही वाक्य तयार होत असतात, त्या वाक्यांचे अर्थ आपल्याला माहिती असावेत, त्यासाठी आपण तो तक्ता समजून घेऊया। यामध्ये पर्सनल प्रोनाउन्स मध्ये आपण मुख्य 2-4 कॉलम केलेले आहेत। तर पहिला आहे सिंगुलर अँड प्लुरल। सिंगुलर मीन्स एक वचन, प्लुरल मीन्स अनेक वचन, सर्वांना ज्ञात आहे, बरोबर। परंतु प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष यामध्ये जे काही शब्द वापरले जातात सिंगुलर, त्या सिंगुलर शब्दांना म्हणजे एक वचनी शब्दांना अनेक वचनी शब्द कोणते वापरले जातात? पुन्हा एकदा सांगतो, ही जी माहिती आहे अगदीच बेसिक आहे, प्रायमरी आहे, मग हीच आपल्याला समजून घ्यायची आहे, बरोबर। पहा, या ठिकाणी जर आपण समजून घ्यायचं झालं तर बघा, प्रथम पुरुष म्हणजेच आपण त्याला इंग्लिश मध्ये म्हणू शकतो फर्स्ट पर्सन। आय, सिंगुलर मध्ये आय आहे। आय या शब्दाचा मराठी अर्थ आहे मी, मला, माझ्याने, सिंगुलर आहेत। आय मीन्स मी, मला, माझ्याने, ओके। त्याचाच वापर प्लुरल मध्ये कसा होत असतो, अनेक वचनी मध्ये कसा होत असतो? आय ऐवजी काय वापरला जातो? वी। आता वी वापरल्यानंतर त्याचे अर्थ काय होत असतात? आम्ही, आम्हाला, आमच्याने। जनरली आपल्याला माहिती आहे, जसं की आय एम अ स्टुडंट, की मी विद्यार्थी आहे, बरोबर, मी विद्यार्थी आहे। वी आर स्टुडंट, वी आर स्टुडंट्स मीन्स आम्ही विद्यार्थी आहोत। म्हणजे एक वचन अनेक वचन हे आपल्याला ह्या वाक्यांच्या माध्यमातून कळतं की त्यामध्ये जो शब्द वापरला गेला त्या शब्दांच्या मदतीने आपल्याला ती माहिती मिळत असते की एक आणि अनेक। सेकंड पर्सन पहा, द्वितीय पुरुष यू। यू मीन्स सिंगुलर मध्ये त्याचे अर्थ होत असतात तू, तुला, तुझ्याने, तू, तुला, तुझ्याने। प्लुरल मध्ये त्याचे मीनिंग्स आहेत बघा, यू स्पेलिंग मध्ये वेगळं असं काही नाही, स्पेलिंग तीच आहे, सिंगुलर मध्ये सुद्धा स्पेलिंग तीच आहे आणि प्लुरल मध्ये सुद्धा तीच आहे, फक्त मराठी जे अर्थ आहेत ते बदललेले आहेत। यू मीन्स तुम्ही, तुम्हाला, तुमच्याने,
हे अर्थ आहेत प्लुरलचे. यू या शब्दाचे प्लुरल मध्ये होणारे अर्थ आहेत, म्हणजे या अर्थाने त्याचा वापर केला जात असतो. थर्ड पर्सन पहा, तृतीय पुरुष सिंग्युलर मध्ये वापरलेले आहेत. ही मीन्स तो, त्याने, त्याला. ओके. सेकंड पहा, शी मीन्स ती, तिला, तिच्याने. अँड इट, ते, त्याला, त्याने. प्रोनाउनच्या माध्यमातून आपण ही डिटेल्स घेतलेली आहे की प्रत्येकी या शब्दांचा वापर केव्हा केला जातो. अनेक वाक्यांच्या मदतीने आपण ही संपूर्ण माहिती समजून घेतलेली आहे. ओके. जर कोणी पाहिला नसेल व्हिडिओ तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली जाईल. नक्कीच तो व्हिडिओ पहा. म्हणजेच या संदर्भात असाच तक्ता आहे, परंतु यापेक्षा डिटेल्स माहिती त्याच्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकते. मग या तीन जे काही सिंग्युलर वर्ड आहेत यांना एकत्रितपणे प्लुरल जो काही वर्ड आहे तो कोणता वापरला जातो, तर दे वापरला जातो. कोणता वापरला जातो? दे वापरला जातो. तो कसा, तर पहा, दे मीन्स ते, त्या, ती, त्यांनी, त्यांच्याने. हे आहेत अनेक वचनी शब्द. ओके. देला ते, त्या, ती, त्यांनी, त्यांच्यानी असे हे पर्सनल प्रोनाउनच्या माध्यमातून आपल्याला ह्या तथ्याची माहिती समजायला मिळते. ओके. आणखीन आपल्याला काळ समजून घेत असताना महत्वाचे शब्द असतात ते म्हणजेच हेल्पिंग वर्ड्स. हेल्पिंग वर्ब्स अत्यंत महत्वाचे असे शब्द म्हणजेच हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब यांच्या माध्यमातून आपण तो वाक्य कोणत्या काळातील आहे हे आपण सहज ओळखू शकतो आणि हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. हेल्पिंग वर्ब्स मीन्स सहाय्यकारी क्रियापद. आता हे जे काही शब्द आहेत ते शब्द कशाचे आहेत, तर टू बी ची रूपे आहेत. टू बी ची रूपे. आता टू बी ची रूपे कोणते आहेत, तर या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत ते आपण लक्षात ठेवणार आहोत. ओके. नोट डाऊन करून घ्यायला हरकत नाही. लक्षात राहत असते तर वेल अँड गुड, नसेल राहत तर ते पॉइंट्स नोट डाऊन करून ठेवा, म्हणजेच आपल्याला ती वेळोवेळी माहिती समजायला मिळू शकेल. पहा, टू बी ची रूपे कोणते आहेत म्हणजे हेल्पिंग वर्ड्स कोणते आहेत, हेल्पिंग वर्ब आपण समजून घेतोय. पहा, फर्स्ट एम. एम या शब्दाचा अर्थ आहे. काय आहे? एम मीन्स आहे, इज मीन्स आहे, आर मीन्स आहोत, आहेस, आहात, आहेत. आता यांचा प्रत्यक्ष वापर कसा केला जातो? आता फॉर एक्झाम्पल आपण एमचा विचार करतोय, बरोबर. आय एम अ टीचर. आय एम अ टीचर की मी शिक्षक आहे. आय एम अ टीचर. समजा विद्यार्थी असतील तर ते काय म्हणणार आहेत? आय एम अ स्टुडंट. मी विद्यार्थी आहे. डॉक्टर असतील तर काय म्हणणार आहे? आय एम अ डॉक्टर. बरोबर. मी वैद्य आहे. म्हणजेच काय की एम या शब्दाचा वापर या पद्धतीने केला जातो. सेकंड पहा, इज. आता इज हा जो काही हेल्पिंग वर्ब आहे त्याचा वापर कसा केला जात असतो? ही इज अ टीचर. ही इज अ टीचर. ही इज अ टीचर म्हणजेच काय की तो शिक्षक आहे किंवा ते शिक्षक आहेत. आता जरी ही वापरलेला असला तरी आदरयुक्त आपण ही या शब्दाचा वापर मराठीच्या माध्यमातून ते म्हणत असतो आदरयुक्त, रिस्पेक्टली. ओके. आदरयुक्त आपण काय म्हणत असतो? जरी वाक्यामध्ये ही वापरलेला असेल तरी मराठी बोलत असताना आपण बोलत असतो ते शिक्षक आहेत, आपण तो म्हणत नाही, आपण रिस्पेक्ट देत असतो. ही इज अ टीचर म्हणजेच ते शिक्षक आहेत किंवा तो शिक्षक आहे. ओके. नेक्स्ट पहा, थर्ड नंबर, हेल्पिंग वर्ब आर. आर याचे अर्थ काय आहेत? आहोत, आहेस, आहात, आहेत. मग आर या शब्दाचा वाक्यात कसा उपयोग होत असतो? यू आर अ टीचर. यू आर अ टीचर. एक वचनी पण आपण बोलू शकतो, अनेक वचनी पण बोलू शकतो, बरोबर. या ठिकाणी आपण काय म्हणू की तुम्ही शिक्षक आहात. यू आर अ टीचर. तुम्ही शिक्षक आहात. यू आर अ
टीचर, आय एम अ टीचर, ही इज अ टीचर, यू आर अ टीचर. म्हणजे प्रत्यक्ष या शब्दांचा वाक्यांमध्ये अशा पद्धतीने वापर केला जात असतो, हेल्पिंग वर्ब. ओके. समजा आपण हेल्पिंग वर्ब वापरलाच नाही तर काय होणार आहे? आय एम अ टीचर. एम काढून टाका, इज काढून टाका, आर काढून टाका. अर्थपूर्ण वाक्य होणार आहेत का? वाक्य कोणत्या काळातील आहे हे आपल्याला कळत नाही. ते काळ ओळखण्यासाठी, समजण्यासाठी हेल्पिंग वर्ब अत्यंत महत्वाचे आहे. नेक्स्ट, वॉज अँड वेअर. वॉज मीन्स होतो, होता, होते, होती. वॉज या शब्दांचे मराठी अर्थ आहेत होतो, होता, होते, होती. ओके. मग वॉज याचा प्रत्यक्ष वापर कसा केला जातो? आय वॉज अ टीचर, आय वॉज अ टीचर, आय वॉज अ टीचर. आय एम अ टीचर म्हटलं तर मी शिक्षक आहे. आय वॉज अ टीचर म्हटलं तर मी शिक्षक होतो. आता आहे का? नाही. आय वॉज अ टीचर म्हणजे बघा, फक्त आपण एम ऐवजी काय यूज केला? वॉज यूज केला. पूर्ण अर्थ चेंज झाला, बदलला. आय एम अ गुड मॅन, आय एम अ गुड मॅन. बरोबर की मी एक चांगला व्यक्ती आहे. मी म्हणतो या, मी आहे, मला वाटतंय. पण जर समजा आपण एम ऐवजी आपण वॉज हा शब्द वापरला तर काय होणार आहे? आय वॉज अ गुड पर्सन म्हणजे मी चांगला व्यक्ती होतो. मग आता काय झालं? बिघडलो का? आपण एक्झाम्पल समजून घेतोय. ओके. म्हणजेच काय की वाक्यामध्ये जर समजा आपण असे शब्द वापरले तर ते पटकन आपल्याला लक्षात येत असतात, तो काळ लक्षात येत असतो. म्हणून आपल्याला हेल्पिंग वर्ब समजून घेणं गरजेचं आहे. वॉज होतो, होता, होते, होती. ओके. आपण वाक्य एक समजून घेतला, कोणता? आय वॉज अ टीचर, आय वॉज अ डॉक्टर. बरोबर. हे जे वाक्य आहेत या वाक्यांच्या मदतीने आपल्याला तो वाक्य कोणत्या काळातील आहे किंवा त्या वाक्याचा अर्थ काय होत असतो ते आपल्याला कळतं. वॉज याचा अर्थ आहे होतो, होता, होते, होती. बरोबर. शी वॉज अ गुड गर्ल. किती चांगली मुलगी होती. म्हणजेच काय की होती म्हणजेच या आधी होती. आता काय असेल वी डोंट नो, आपल्याला माहिती नाही. ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. वेअर, वेअर मीन्स होतो, होतास, होता, होती. वेअर, वेअरचा अर्थ काय आहे? होतो, होतास, होता, होती. मग याला अनुसरून आपण वाक्य काय घेऊ शकतो? You were a teacher. You were a teacher. You were a student. You were a doctor. You were a policeman. म्हणजेच समजा आपण म्हटलं की you were a teacher की तू शिक्षक होतास, होतास. बरोबर. You were a doctor तू डॉक्टर वैद्य होतास. You were a good student तू चांगला विद्यार्थी होतास. अशी वेगवेगळ्या प्रकारची जी काही वाक्य आहेत ती वाक्य आपल्याला समजायला मिळत असतात. तर वेअर या शब्दाचा आपण प्रत्यक्ष वापर वाक्यामध्ये केलेला आहे. कशा पद्धतीने? तर यू वेअर अ टीचर, यू वेअर अ स्टुडंट, यू वेअर अ पोलिसमॅन, यू वेअर अ डॉक्टर. म्हणजेच काय की तू होतास. बरोबर ना? काय म्हटलेलं आहे? होतो, होतास, होता, होते. म्हणजेच मी शिक्षक होतो, मी वैद्य होतो. किंवा आपण जर समजा यू वापरला असेल तर तू की तू शिक्षक होतास, तू वैद्य होतास, तू पोलिसमॅन होतास, तू चांगला विद्यार्थी होतास, तू विद्यार्थी होतास. अशी वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपल्याला समजायला मिळत असतात. पुढे पहा, शाल बी. नेक्स्ट वर्ड आहे हेल्पिंग वर्ड शाल बी. शाल बी त्याचे अर्थ आहेत असेन किंवा असू, असेन किंवा असू. आणि पुढचाही विल बी. विल बी म्हणजेच असशील, असाल, असेल, असतील. हे जे हेल्पिंग वर्ब आहेत. आता शाल बीचा वापर कसा केला जातो वाक्यामध्ये? तर थोडक्यात आय शॅल बी अ टीचर. आय शॅल बी अ टीचर म्हणजेच मी शिक्षक असेल.
शाल बी, असेल किंवा असेल. ओके, आय शाल बी अ टीचर. बरोबर ना, आय शाल बी अ टीचर म्हणजेच मी शिक्षक असेल. फ्युचर पुढचा विचार करून सांगितलेला आहे. विल बी, विल बीचा वापर कसा केला जातो? यू विल बी अ टीचर, तू असशील. यू विल बी अ टीचर म्हणजेच तू शिक्षक असशील की होणार असशील. म्हणजेच आपण या ठिकाणी विचार केला तर प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर अशा पद्धतीने ती थोडक्यात आपल्याला माहिती समजायला मिळते. म्हणजेच ते वाक्य कोणत्या काळातील आहेत ते आपल्याला या हेल्पिंग वर्बच्या माध्यमातून समजायला मिळतात किंवा ती डिटेल्स आपल्याला मिळत असते हेल्पिंग वर्बच्या माध्यमातून. पहा पुढचा टॉपिक पॉइंट पहा. टू हॅव ची रूपे. टू हॅव, टू हॅव ची रूपे कोणती? जसं की आपण या ठिकाणी टू बी ची रूपे आपण समजून घेतले. बरोबर, टू बी ची रूपे 7 आपण समजून घेतले. टू हॅव ची एकूण 3 रूपे आहेत. त्यात पहिला पहा हॅव, हॅज, हॅड. बरोबर, हॅव, हॅज, हॅड. हॅवचा वापर कसा केला जातो, हॅजचा वापर कसा केला जातो आणि हॅडचा वापर कसा केला जातो ते आपण समजून घेणार आहोत. त्यात पहा हॅवच्या जवळ आहे किंवा त्याच्याकडे आहे असा त्याचा अर्थ आहे. हॅज त्याच्याजवळ, त्याच्याजवळ किंवा त्याला त्याच्याजवळ असणे किंवा आहे. हॅड होता, होतो, होती, होते या अर्थाने त्या शब्दांचे वापर होत असतात. वाक्यामध्ये जर समजा हे शब्द वापरलेले असतील तर ते आपण कशा पद्धतीने त्याचा अर्थ घेऊ शकतो त्यासाठी एक्झाम्पल म्हणून आपण एक एक उदाहरण समजून घेऊया. हॅव साठी आपण पहिला वाक्य घेतोय पहा. आय हॅव अ मार्कर. आय हॅव अ मार्कर म्हणजे माझ्याजवळ काय आहे, मार्कर आहे. आय हॅव अ मार्कर माझ्याजवळ मार्कर आहे. बरोबर ना, आय हॅव अ मार्कर. बरोबर, समजा मी म्हटलं तर आय हॅव अ पेज. आय हॅव अ पेज की माझ्याजवळ कागद आहे. म्हणजेच काय की माझ्याजवळ जी वस्तू आहे ती वस्तू दर्शवण्यासाठी मी ह्या शब्दांचा या ठिकाणी वापर करतोय. समजा हॅज या शब्दाचा वापर करायचं झालं तर ते आपण कसं करू शकतो. ही हॅज अ पेन. ही हॅज अ पेन. अदरवाईज आपण मार्कर घेऊ शकतो. ही हॅज अ मार्कर. ही हॅज अ मार्कर. ही म्हणजेच काय तर ही मीन्स या ठिकाणी दिलेला आहे तो. आपण या ठिकाणी म्हणू शकतो की त्याच्याजवळ, त्याच्याजवळ काय आहे, मार्कर आहे. ही हॅज अ मार्कर. शी हॅज अ मार्कर. त्याच्याजवळ, तिच्याजवळ मार्कर आहे. ही हॅज त्याच्याजवळ मार्कर आहे. बरोबर, अशा पद्धतीने आपण ह्या वाक्यांचा वापर करू शकतो, वाक्यांमध्ये शब्दांचा वापर करू शकतो. हॅड पहा. हॅड, हॅड म्हणजे थोडक्यात होता, होतो, होती, होते अशा पद्धतीने ते आपण शब्द वाक्यांमध्ये त्याचा वापर करू शकतो. ओके, आपण हॅडचा वापर कसा करायचा ते आपण समजून घेतोय. आय हॅड अ पेन. आय हॅड अ पेन म्हणजेच माझ्याजवळ पेन होती. आय हॅड अ मार्कर. आय हॅड अ मार्कर माझ्याजवळ मार्कर होती. आता आहे का, आय हॅव नो मार्कर. आय हॅड अ मार्कर माझ्याजवळ मार्कर होती. बट नाऊ आय हॅव नो मार्कर. परंतु आता माझ्याजवळ मार्कर नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने जे काही हेल्पिंग वर्ब्स आहेत त्याची माहिती आपल्याला समजायला मिळत असते. या ठिकाणी पहा आणखीन एक आपण चार्ट समजून घेतोय, खूप महत्वाची माहिती आहे. पहा द एक्झुलरीज. द एक्झुलरीज मीन्स सहाय्यकारी क्रियापदाचे प्रकार. देर आर 2 टाइप्स ऑफ एक्झुलरी वर्ब. ओके, देर आर 2 टाइप्स ऑफ एक्झुलरीज की एक्झुलरीज म्हणजे सहाय्यकारी क्रियापद जे काय आहेत त्याचे एकूण किती प्रकार आहेत, 2 आहेत. फर्स्ट इज प्रायमरी एक्झुलरीज अँड सेकंड इज मॉडेल एक्झुलरीज. आता प्रायमरी एक्झुलरीज जे आहेत त्याचे 3 भाग तयार झालेले आहेत. फर्स्ट टू बी, टू हॅव
टू डू. आणि सेकंड मॉडेल ॲक्झिलरीज, त्याचे हे शब्द आहेत. आता फर्स्ट प्रायमरी म्हणजेच काय? प्रायमरी म्हणजेच काय? प्रायमरीज ॲक्झिलरीज म्हणजेच थोडक्यात प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद. प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद कोणते आहेत? टू बी. टू बी मध्ये कोणकोणते वापरले जातात पहा. आपण या ठिकाणी हेल्पिंग वर्ब आपण समजून घेतले, तेच आहेत टू बी चे. एम, इज, आर, वॉज, वेअर ते कोणते आहेत? प्रायमरी आहेत. ओके, त्याचे भाग आहेत. टू हॅव चे कोणते आहेत? टू हॅव चे हॅव, हॅज, हॅड. आणि टू डू, टू डू ची रूपे कोणते आहेत? डू, डज, डिड. हे टू डू ची रूपे आहेत. टू बी ची रूपे आहेत एम, इज, वेअर, एम, इज, आर, वॉज, वेअर. टू हॅव ची रूपे आहेत हॅव, हॅज, हॅड. आणि टू डू ची रूपे आहेत डू, डज, डिड. ओके. आणि मॉडेल ॲक्झिलरीज मध्ये आहेत शाल, शुड, वुड, विल, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, नीड, डेअर. असे हे जे काही शब्द आहेत ते मॉडेल ॲक्झिलरीचे आहेत. आपल्याला प्रथम काय करायचं आहे? प्रायमरी ॲक्झिलरीचे जे काही भाग आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. थोडक्यात आपण हा तक्ता समजून घेणार आहोत आणि तक्ता समजून झालं की पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्यक्ष त्याचा वापर कसा केला जातो ते आपण समजून घेणार आहोत. ओके, टप्प्याटप्प्याने आपण ते माहिती समजून घेणार आहोत. एकदम आपण समजून घ्यायचं झाली तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि म्हणून आपण टप्प्याटप्प्याने ती माहिती समजून घेणार आहोत. प्रायमरी ॲक्झिलरीज पहा, तक्ता तयार केलेला आहे. इन्फिनिटिव्ह, प्रेझेंट पार्टिसिपल, प्रेझेंट फॉर्म, पास्ट फॉर्म, पास्ट पार्टिसिपल. ओके, इन्फिनिटिव्ह आणि प्रेझेंट पार्टिसिपल पहा. इन्फिनिटिव्ह मध्ये टू बी, टू हॅव, टू डू प्रायमरी ॲक्झिलरीज आहेत. हे मूळ जे काही सहाय्यकारी क्रियापद आहेत ते आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. प्रेझेंट पार्टिसिपल मध्ये म्हणजेच काय की थोडक्यात या प्रेझेंट पार्टिसिपल मध्ये काय झालेलं आहे तर मूळ जो काही वर्ब आहे, सहाय्यकारी क्रियापद आहे, त्याला अटॅच आयएनजी झालेला आहे. बी, आयएनजी, बेइंग, हॅव्हिंग, डुईंग हा बदल झालेला आहे. ओके. प्रेझेंट फॉर्म मध्ये काय झालेलं आहे तर जे आपले सहाय्यकारी क्रियापद आहे ते सहाय्यकारी क्रियापद आपण घेतलेले आहेत. एम, इज, आर, हॅव, हॅज, डू, डज. पास्ट फॉर्म कोणते आहेत तर वॉज, वेअर, हॅड, डिड हे पास्ट फॉर्म आहेत, म्हणजेच भूतकाळात वापरले जाणारे शब्द आहेत. पास्ट पार्टिसिपल कोणते आहेत तर बीचा बीन, हॅवचा हॅड, डूचा डन. मग या शब्दांचा प्रत्यक्ष वाक्यामध्ये वापर कशा पद्धतीने होत असतो ती डिटेल्स आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नक्कीच पुढील माहिती तुम्ही पहा, स्टेप बाय स्टेप ती माहिती समजून घेऊया आपण. ठीक आहे, लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.